शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 16 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण आजच्या कापूस बाजारभावाची अपडेट ही घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला कापूस दरामध्ये आजही काही प्रमाणामध्ये दिलासा मिळालेला नाहीये, म्हणजेच थोडक्यात मार्केटमध्ये काही कुठे ठिकाणी बदल झालाय की रेट वाढलाय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट या मिळत राहतील नोटिफिकेशनद्वारे। आपण मार्केटमध्ये पाहिलं की सर्वसाधारण मार्केट जे आहे हे 50,900 रुपयांवर येऊन थांबले। तर अशा परिस्थितीमध्ये गठण हे मुळात अतिशय लोअर लेवलला चालू आहे। जर आपण एक साधारणतः 3 आठवड्यापूर्वीचा जर गठण दर पाहिला तर जवळजवळ 53,000 ते 54,000 पर्यंत गठणचा दर होता। तो गठण हळूहळू 53,000, नंतर 52,500, नंतर 52,000, नंतर 52,500, नंतर 51,000 आणि आता 51,000च्याही खाली म्हणजेच 50,900 एवढा गठण झालेला आहे। आता का झालाय तर सगळ्यात पहिला मुद्दा की गठण आयात केलं गेलंय। 1 लाख गाठींची आयात आता सुरुवातीला झाली आहे, यामुळं रेट काहीसा कंट्रोल केला जातोय। परंतु शेतकरी मित्रांनो, हा दर कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि राहणारही नाही। जर शेतकऱ्यांना दर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र आल्यानंतर सुद्धा कापूस विक्री कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे। लगेच कापूस विक्री कोणीही करायची नाहीये। जर आपण लगेच कापूस विक्री केली तर मात्र आपला कापूस जो आहे हा कवडीमोल भावानेच खरेदी केला जाणार। कवडीमोल भावाने खरेदी व्हावा याच्यासाठी CCI हे सेंटर बसवलं गेलंय आणि हे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय। जर तुमच्या लक्षात येत असेल तर थोडंसं विस्तारित आपली नजर टाका आणि लक्षात घ्या की कशा पद्धतीनं रेट जो आहे हा कंट्रोल केला जातोय। फक्त 8,000 मध्येच खरेदी करण्यासाठी CCI सेंटर बसवले। 8,000च्या खाली चालण्यासाठी जिनिंग आहेत, परंतु जिनिंगवर अशी वेळ आली की फक्त गठणवर त्यांचं पोट भरत नाहीये। त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा कापूस हाच आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही थोडेसे दम धरा, येणारे दिवस हे शेतकऱ्यांचेच असणार आहेत। तर आता दराचं काय, तर 50,900 रुपये गठण झाल्यानंतर आपल्याकडे सर्वसाधारण दर जो आहे 6,600 रुपये ते 6,800 रुपये असा दर लोकल परिस्थितीमध्ये असणार आहे। ज्या ठिकाणी जिनिंग आहे त्या ठिकाणी 6,800 ते 7,000 रुपये आणि ज्या मोठ्या जिनिंग आहेत म्हणजे जसं की मानवत बाजार समिती असेल, अकोट बाजार समिती असेल, तर या ठिकाणी जवळजवळ 7,100 ते 7,200 रुपयेपर्यंत जास्तीत जास्त दर आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याकडे 6,600 ते 6,800 मिळतोय त्या ठिकाणी अकोट बाजार समिती सारखी समिती किंवा मानवत बाजार समिती जवळजवळ 7,200 पर्यंत मजल मारते। म्हणजेच थोडक्यात आपल्याला वेळ आहे, आपल्याकडे आपली ती संधी आहे, तर ती आपली संधी गमावू नका। योग्य तो दरामध्येच कापूस विक्री करा। त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे, त्यासाठी थांबा आणि हळूहळू येणाऱ्या काळामध्ये बाजार दर वाढतील किंवा किंबहुना असं म्हणायचं की जिनिंग ज्या आहेत या बाजार वाढवतील, कारण त्यांच्याकडे पर्याय नाही। त्यामुळे थोडंसं थांबा आणि असेच अपडेट रोज सकाळी घेण्यासाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।